तर ऑफिसवरून येताना आपल्याला काही भाजी घ्यायची होती डब्यासाठी किंवा आठवड्या बाजार जो आपल्याला घ्यायचा होता तो सगळा मी इकडे घेत होती. आणि तुम्हाला तर तसं माहीतच असेल की उन्हाळा पडल्यानंतर भाजी खूप अशी महाग होते. तर इकडे मला बरीच भाजी घ्यायची होती. शिवाय आपल्याला ब्रोकोलीचं सॅलड सुद्धा बनवायचं होतं, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं होतं. या सगळ्या इकडे भाज्या मी घेत होती आणि एक दर विचारत मी त्या भाज्या बघत होती. तर त्याचे दर ऐकूनच मी म्हटलं बापरे, आत्ताशी फक्त उन्हाळा सुरू झाला आहे तर एवढ्या भाज्या महाग झाल्या, तर अजून आपल्याला 2 ते 2.5 महिने काढायचे, तर त्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात या भाज्या महागतील. तर भाजी घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडून जात असताना इकडे आमच्या इथे खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सव असा महोत्सव चालू होता. तर खूप जास्त वजन आहे, भाजी पण खूप महाग आहे आता गर्मीमुळे. आता भाजी घेऊन आली. उद्या आहे मला सुट्टी, गुढीपाडव्याची. आताच मी येताना आहे ना भाजी घेऊन आली आणि जवळजवळ भाजी खूप महाग झाली. टोमॅटो वगैरे, कांदे बटाटे. भाजी इतकी महाग ना की एवढीशीच भाजी आहे, म्हणजे कांदे बटाटे टोमॅटो ब्रोकोली वगैरे सगळे मिळून 400 रुपये झाले. मी त्याने जेव्हा मला सांगितलं की 400 रुपये झाले, म्हणजे डोळेच मोठे झाले. म्हणजे 400 रुपयाची भाजी, त्याच्यात काहीच नाहीये. मग बघू आता मी आता ते सगळं आले तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. कलिंगड आणलंय, त्याला खाऊ आणला. ऍक्च्युली दिशाला खाऊ द्यायचं नाही, पण तो आज खूप हट्ट करत होता की मला आई खाऊ घेऊन दे म्हणून. तर बरेच दिवसानंतर त्याला दिले, कारण स्कूलला तर सुट्टी पडली म्हणून. मशरूम आणि ब्रोकोली, तर याची आज आपण एक रेसिपी करणार आहोत. मशरूम आणि ब्रोकोली त्यांना खूप जास्त आवडते, तर बोलले की मला बनवून दे म्हणून. तर बघूया कशी होते रे, आपण पण ट्राय करूया कशी होणार होती. शिवाय टोमॅटो, कांदे बटाटे, हिरवा मसाला, म्हणजे कोथिंबीर, अद्रक वगैरे सगळं भाजी दाखवते मी. काकडी, बीट वगैरे सगळं असं आणलेलं आहे. 400 रुपयाचं. तर आता मी सगळं आवरून घेते. तर आहे ना भाजी बघा, मगाशी दाखवलं त्याप्रमाणे भाजी मी आणली. आता इतकी लावून घेते. आपली बाहेरची ड्युटी संपली आणि घरातली ड्युटी चालू झाली. म्हणजे सकाळी जाताना पण सगळं आवरून जावं लागतं, आल्यानंतर सुद्धा आवरावं लागतं, ते आपलं कामच आहे. तर येताना तर काय झालं, माझं जे गळ्यातलं होतं ते तुटलं, म्हणजे ड्रेसमध्ये अडकलं आणि पटकन माझ्याकडून ओढलं केलं. तर आता मी हे वालं घातलेलं आहे, हे पण छानच आहे. तर हे पण मी घेतलं होतं ट्रेनमधून. मी जेव्हा ठाण्याला जायचं तेव्हा ट्रेनमधून मी घेतलं होतं. आणि आता चालू झालं आई आई आई, दिवसभर लांब असतो ना, त्याच्यामुळे आई आई करत असतो. तर इथे काय आहे, हे काय आहे तर या मुलांना पण माहिती आहे की ब्रोकोली. आम्हाला तर नाव पण माहित नसायचं की काय कोणती भाजी आहे म्हणून. तर तू खाणार आहे ब्रोकोली? कशी तोंड वाकडं केलं. चल मला भाजी लावू दे, किती वेळ झालाय. थांब, सगळं मी ठेव इकडे, तुझी बंदूक घे तिकडे, सगळं काढून मराठी खतरनाक आहे. बंदूक मध्ये मारू काय, बंदूकनी मारू का असं बोलायचं असते.
नमस्कार मंडळी, मी दिशा, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपली सगळी कामं आवरून झालेली आहेत. म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर मी येताना भाजी आणली, भाजी सगळी लावून झाली, सोबत भांडी सुद्धा जी आपली बेसिकमध्ये दिवसाबाद ती सुद्धा घासून झालेली आहे. आणि आता दिशांच्या बाबांसाठी स्पेशल मी बनवते मशरूम आणि ब्रोकोली. तर त्यांना ते बरेच दिवसापासून खायचं होतं किंवा मशरूम, ब्रोकोली आणि चिकन. तर आज आहे शनिवार, तर म्हटलं शनिवारचं काय मी आज बनवणार नाही, ते तुम्ही एकटेच खाणार आहे त्याच्यासाठी, कारण मी तर खाणार नाही आहे. तर इकडे आपली ब्रोकोली मशरूम सॅलडची तयारी चालू झाली आहे. इथे मशरूम धुवून ठेवलेत मी, आता ते मी कट करते. तर इकडे ना मी आता मशरूमचा पुलाव बनवणार आहे, तर त्याची तयारी करते. तिकडे कांदा, टोमॅटो आणि बीट, अद्रक लसूणची पेस्ट मी वाटून ठेवली आहे. भात बनवणार आहे. तर इकडे आता आपण बघूया आपले मशरूम शिजलेत का. तर आता आपण 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतली आणि त्या ब्रोकोली छान झालेली आणि आता आपण ही काढून घेऊया. तर आज आपल्या जेवणामध्ये आहे मशरूमचा राईस, काकडी, नळ्या, लोणचं आणि जे आपण ब्रोकोलीची रेसिपी सुद्धा आपण बनवली आहे आणि ती बनवल्यानंतर लगेच चटकेपट झालेली आहे, कारण ती खूप सुरेख झाली. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याचा व्हिडिओ मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवणार आहे, तर तो नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या मंडळी तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा.